सर्वजण डोळे झाकूया आणि स्वतःला प्रेत्याच्या नावाने अभिषेक करूया. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. प्रिय प्रभू येशू, आज हा सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलेला आहे. ही तुझी दया, तुझी कृपा, तुझं प्रेम आहे. की आम्ही सर्वजण एक कुटुंब होऊन तुझ्या पवित्र चरणी तुझी स्तुती, आराधना आणि भक्ती करण्यासाठी यावं. आणि प्रभू, आज आम्ही तुझी स्तुती, आराधना आणि भक्ती करत असताना आज येशू देवा, त्याचा सुगंध तू घे आणि तू स्वतः त्या सुगंधामध्ये ये. खरं तू मला वचन दिलेला आहे, तू विश्वासणाऱ्याच्या स्तवनामध्ये वसणारा तो पवित्र परमेश्वर आहे. म्हणून आज तू ये आणि प्रभू, तुझी उपस्थिती आम्हा प्रत्येकाला जाणवू दे. तुझा स्पर्श आम्हा प्रत्येकाला होऊ दे. तुझं दर्शन आम्हा प्रत्येकाला घडू दे. पण आज त्या आत्म्याचा तो अभिषेक आम्हा प्रत्येकाला दे, की आम्ही तुझी स्तुती, भक्ती आज प्रभू तोंडाने नाही तर आत्म्याने करावं. तुझ्या सामर्थ्याने भरून तुझी स्तुती, आराधना करावी. म्हणून तू आज आमच्या कंठानं आपल्या हातात घे, आम्हाला तू आपल्या हातात घे. माझ्या देवा, आज तुझ्या रक्ताचा तो अभिषेक आम्हाला दे. यापुढील सर्व वेळा मी तुझ्या हाती दिलेला आहे. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ती चालव. आमेन, आमेन आणि आमेन. खंबीर व्हा, पुढे चला, तारण कळवा, हा जगात साऱ्या ख्रिस्त गाजवा, हा जगात साऱ्या ख्रिस्त गाजवा. खंबीर व्हा, पुढे चला, तारण कळवा, हा जगात साऱ्या ख्रिस्त गाजवा, हा जगात साऱ्या ख्रिस्त गाजवा. उठा उठा करे आता घेऊ नका विसावा, उठा उठा करे आता घेऊ नका विसावा. नीती वस्त्रे धारण करा, सत्य माझा गावा, नीती वस्त्रे धारण करा, सत्य माझा गावा. खंबीर व्हा, पुढे चला, तारण कळवा, हा जगात साऱ्या ख्रिस्त गाजवा, हा जगात साऱ्या ख्रिस्त गाजवा. संशयका आत्म्याची सैतानाची झुंजा, संशयका आत्म्याची सैतानाची झुंजा. अंधकाराची सत्ता मोडा, विजयाचा व्हावा, अंधकाराची सत्ता मोडा, विजयाचा व्हावा. खंबीर व्हा, पुढे चला, तारण कळवा, हा जगात साऱ्या ख्रिस्त गाजवा, हा जगात साऱ्या ख्रिस्त गाजवा. येशू रक्त जयाचा नाद हा घुमवा, येशू रक्त जयाचा नाद हा घुमवा. विजयशाली ख्रिस्त पुढारी आमचा दिसावा, विजयशाली ख्रिस्त पुढारी आमचा दिसावा. खंबीर व्हा, पुढे चला, तारण कळवा, हा जगात साऱ्या ख्रिस्त गाजवा, हा जगात साऱ्या ख्रिस्त गाजवा, हा जगात साऱ्या ख्रिस्त गाजवा, हा जगात साऱ्या ख्रिस्त गाजवा. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्हा सर्वांना ख्रिस्त येशू मध्ये सलाम. प्रियानो, आज गेले 3 महिने
झालेला आहे, आपण एकमेकांना भेटलेलं नाही. तरी मी देवाला धन्यवाद देतो, कारण आपण शरीराने आपण एकमेकांना भेटलेलं नाही तेव्हा बघू शकत नाही, पण आत्मेने आपण एकमेकाच्या हृदयात आहोत. आणि परमेश्वराचा मी धन्यवाद करतो, कारण ह्या माध्यमाद्वारे तो प्रत्येक रविवारी आपल्याला भेट देतो किंवा आवाज ऐकू देतो एकमेकाचं. आणि त्याबद्दल मी परमेश्वराची स्तुती आणि स्तुती करून तुम्हाला धन्यवाद आणि धन्यवाद देतो त्याला. हालेलुया, 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 हालेलुया. पण मला वाटते गेल्या रविवारी जेव्हा तुम्ही संदेश ऐकला, तुमच्या प्रत्येकाचं प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की मिळालेलं असेल. कारण अनेक लोक माझ्याजवळ येऊन त्यांचा एक तक्रार होता, आणि आज देखील अनेक लोक फोनवरनं देखील हे तक्रार करत होते की ब्रदर, आम्ही नियमितपणे कौटुंबिक प्रार्थना करतो, न चुकता प्रत्येक रविवारी आम्ही चर्चला येतो, आठवड्यातून एकदा उपवास करतो, आम्ही दशांश न चुकता आम्ही देतो, गरिबांना मदत करतो, आणि रोज आम्ही देवाचं वचन वाचतो. पण आम्हाला काय लाभ, आमची काय प्रगती झालेली आहे? पण असं बोलून ते शेवटी म्हणायचे की देव आहे की नाही, हा ब्रदर कधी कधी शंका येतो. प्रियानो, हे तुमचं तक्रार जे आहे चुकीचं आहे. आणि परमेश्वर देव त्याच्या वचनात गेल्या वेळेला तुमच्या सर्व प्रश्नांची तो उत्तर दिलेला आहे. कारण आपण गेल्या वेळेला पाहिलं की तुम्ही कोणत्या प्रकारे त्याच्या जवळ येता. आणि आज मी तुम्हाला तुमच्या समोर तोच वचन, ते दोन्ही वचन पण पुन्हा एकदा वाचूया. ते मार्क शुभवर्तमान त्याचा 12वा अध्याय आणि 41वे वचन, आणि तसंच दुसरं तिमोथेचं 2रा अध्याय 5वं वचन. तोच वचन मी तुमच्या समोर पुन्हा वाचू इच्छितो, पण वाचूया. मग तो हा भांडारासमोर बसून काय म्हटलेलं आहे? मग तो भांडारासमोर बसून, कोण? प्रभू येशू त्या भांडारासमोर तो बसलेला आहे. भांडारासमोर मनुष्य का बसतो प्रियानो? हेच पाहण्यासाठी बसतात की त्या भांडारामध्ये किती घालणार आहेत, काय घालणार आहेत, यासाठी लोक बसून त्या ठिकाणी बघत असतात. बाबा किती घालणार आहे, काय घालत आहे. परंतु आपला प्रभू येशू ख्रिस्त या गोष्टी बघण्यासाठी त्या ठिकाणी बसलेला नव्हता. तुम्ही किती घालत आहात, काय घालत आहात, हे तो बघण्यासाठी बसला नाही. तुम्ही कसे घालत आहात, तुम्ही कसे घालत आहात, या गोष्टी तो बघण्यासाठी त्या ठिकाणी बसलेला होता. हॅलो, कारण तुम्ही त्या भांडाराजवळ येताना तुमच्या भावना काय आहे, कोणत्या मनाने तुम्ही त्याच्याजवळ येता. कारण येशू हेच बघत आहे प्रियानो, की तुम्ही जेव्हा त्याच्या मंदिरामध्ये येता, तुमच्या भावना काय आहे, तुमच्या मनात काय विचार आहे. तुम्ही जेव्हा त्याचं कार्य करण्यासाठी येता, तुम्ही कोणत्या
मनाने ते कार्य करता. तुमचा हेतू काय आहे त्या कार्य करण्यामाग? बघा, या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा प्रार्थना करता, कोणत्या मनाने ते प्रार्थना करता? त्या प्रार्थनेचा मागचा खरा उद्देश, हेतू काय आहे? बघा, आता या ठिकाणी तुम्ही उपवास करता, कोणत्या मनाने, कोणत्या कारणाने उपवास करत आहात? या सगळ्या गोष्टीशी बघत आहे. इव्हन तुम्ही वचन वाचता, तो वचन देखील तुम्ही कसं वाचत आहात? कारण या ठिकाणी आपण मत्ती दुसरा तिमोथी त्याचा दुसरा अध्याय आणि त्याचा 5व्या वचनामध्ये आपण पाहिलेलं आहे की तो काय म्हटलेला आहे की तुम्ही जर योग्य प्रकारे योग्य भावनेने जर तुम्ही ते करता तर मुकुट तुम्हाला चुकलेला नाही. खरं प्रियानो, या जगामध्ये एक युद्ध आहे. मलयुद्ध म्हटलेलं आहे, तसं एक युद्ध आहे. आणि ती युद्ध आपल्याला जगाशी करायचं आहे. आणि त्यासाठी देवाबरोबर एक होणं गरजेचं आहे. बघा, देवाबरोबर एक होणं गरजेचं आहे. इफिसियन्सच्या 6व्या अध्यायामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे की आपल्याला कोणाशी युद्ध करायचं आहे. बघा, कोणाशी युद्ध करायचं याबद्दल सांगितलेलं आहे. तुम्ही स्वतः ते उडकून तुम्ही वाचा नंतर. हालेलुया, हालेलुया. तर आज आपल्याला आपण योग्य प्रकारे जर केलं तर विजय आपला आहे. मुकुट आपल्या डोक्यावर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आज आपण त्याचा दुसरा भाग बघणार आहोत. कारण अनेक लोक मला म्हणतात, ब्रदर मी पूर्ण बायबल वाचून काढलं, मी रोज बायबल वाचतो, न चुकता मी वाचन करतो, परंतु मला बायबल वाचल्यानंतर उलट त्रास जास्त होतो. बायबल वाचल्यानंतर त्रास जास्त होतो. मला जेव्हा मी वचन वाचतो त्यावेळेला मला जीवनामध्ये अधिक त्रास होतो. म्हणून मी बायबल वाचणं बंद केलेलं आहे. हॅलो प्रियानो, वचन हा परमेश्वर आहे. वचन हा परमेश्वर आहे. तुम्ही ते कसं वाचता? बघा, हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण यासाठी एक वचन वाचूया की यहोशुवा त्याचा पहिला अध्याय आपण काढूया. यहोशुवाचा पहिला अध्याय आणि 8वं वचन. यहोशुवाचा पहिला अध्याय आणि 8वं वचन आपण वाचूया. नियमशास्त्राचा हा ग्रंथ, हा नियमशास्त्राचा काय म्हटलेला आहे? नियमशास्त्राचा हा ग्रंथ, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. तुझ्या मुखी सदैव असू दे. काय म्हटलेलं आहे? सर्वजण म्हणा मोठ्याने. नियमशास्त्राचा हा ग्रंथ सदैव तुझ्या मुखी सदैव असू दे. बघा, हा पुढं. त्यात जे काही लिहिले आहे, त्यात जे काही लिहिले आहे. हॅलो, काय म्हणत आहे? त्यात जे काही लिहिलेले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ. काय कर सर्वजण? ते तू काळजीपूर्वक पाळ. काळजीपूर्वक ते पाळ म्हटलेलं आहे. काळजीपूर्वक ते पाळ. हा. आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. आणि रात्रंदिवस त्याचं मनन कर. हा. म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी महत्वाची 3 गोष्ट सांगितलेल्या आहे प्राणो. हा काय आहे? हा काय आहे? नियमशास्त्राचा ग्रंथ आहे. काय आहे? नियमशास्त्राचा ग्रंथ आहे. नियम बघा. आणि पहिलं वाक्य या ठिकाणी बायबल आपल्याला काय म्हणत आहे? हे वाक्य, हे जे वचन परमेश्वर देवानी त्या यहोशुवाला दिलेलं आहे. कोणाला? जो मोशे नंतर 6 लाख, किती? 6 लाख इस्रायल कुटुंबाला लक्षात ठेवा. 6 लाख लोकांना नाही,
6 लाख कुटुंब, आणि त्यावेळेला एका कुटुंबामध्ये किती लोक होते मला माहित आहे, त्याकडे मला जास्त वेळ घालवायचं नाही. हालेलुया. तर 6 लाख इस्रायल कुटुंब क्षणा प्रतिनिधित्व करण्यासाठी ना, की यातनी पासून तो कनानापर्यंत तो त्यांचा प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला देवाने निवडले, देवाने निवडलं. आणि या 6 लाख कुटुंबाला हा यहोशुआ करून तो प्रतिनिधित्व करत आहे. आज तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये आजचं कुटुंब जर बघितलं, हम दो हमारे एक आहे, हम दो हमारे दो आहे. आज त्या एका मुलाला 2 मुलांना सांभाळणं अतिशय अवघड आहे. प्रियाणू, ते ऐकत नाही. बघा, तुम्हाला माहिती आहे, पण तो हा 6 लाख इस्रायल कुटुंबाला प्रतिनिधित्व करत आहे, म्हणजे सांभाळून त्यांना यातनेच्या पलीकडे कनानापर्यंत तो त्यांना नेणार आहे. आणि परमेश्वर देवी त्याला यहोशुआला सांगत आहे, काय म्हणतो की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. कुठं असू दे? तुझ्या मुखी सदैव असू दे. पहिली गोष्ट, तुझ्या मुखात तो वचन सदैव ठेव. तर हा वचन मुखात कसं कधी असणार? जर ते तुम्ही तुमच्या हृदयात साठवलेला असला तर. आणि दुसरी गोष्ट काय म्हणतोय, ते हृदयात साठवण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणते, ती फक्त वाचू नकोस, ते फक्त वाचू नकोस, तर त्याला काय कर? काळजीपूर्वक. हॅलो, काय म्हणते? काळजीपूर्वक ते पाळ म्हणतो. बघा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट काय म्हणतोय, ते फक्त वाचू नकोस, तर रात्रंदिवस त्याचं मनन कर. जे काही तू वाचलेला आहे, त्याचं रात्रंदिवस तू मनन कर. हालेलुया. तर या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे प्राणो, तू त्याचं काय कर? पहिली गोष्ट काय म्हटलेलं आहे मोठ्याने? सदैव तुझ्या मुखी असू दे. दुसरी गोष्ट काळजीपूर्वक. तिसरी गोष्ट रात्रंदिवस त्याचं मनन कर. फक्त वाचायचं म्हणून वाचू नका. मी जे काही वाचतो त्याप्रमाणे मला कृती करायचं आहे. कृती करायचंय म्हणजे जर तू काळजीपूर्वक ते पाळ, म्हणजे त्याप्रमाणे तो कृती कर. आपण काय करतोय? फक्त वाचतो. मी पूर्ण बायबल वाचून काढलं, पण मी आहे कुठं? लक्षात ठेवा. तर या ठिकाणी बायबल आपल्याला स्पष्ट सांगत आहे की त्याप्रमाणे तू जे काही वाचलेलं आहेस त्याप्रमाणे तू काय कर? पाळ. म्हणजे तू त्याप्रमाणे कृती करायला सुरुवात कर. आणि तुझी कृती कुठेही चुकू नये म्हणून रात्रंदिवस त्याचं मनन कर. हा खूप महत्वाचा भाग आहे. हालेलुया. आपण अजून एक वचन वाचूया. उपदेशकाचं 5वा अध्याय आणि पहिलं वचन. उपदेशकाचं 5वा अध्याय आणि पहिलं वचन. तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. आता या ठिकाणी हेच वचन आपण गेल्या वेळेला वाचलेलं होतं. बहुतेक तुमच्या लक्षात आहे, विसरलेला नाही. काय म्हटलेलं आहे? तू जेव्हा देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा तू सांभाळून पाऊल टाक. काय कसं पाऊल टाक? सांभाळून. का म्हणतोय? पुढे वाचूया.
बोध श्रवण करण्यास बोध श्रवण करण्यास समीप जाणे समीप जाणे हे मूर्खाच्या हे मूर्खाच्या बली हवनापेक्षा हवनापेक्षा बरे. बरे. आपण अधर्म करीतो आपण अधर्म करीतो हे त्यास कळत हे नाही. त्यास कळत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी तो काय म्हणते की तू जेव्हा कुठे जातोस, मंदिरामध्ये जातोस, तर आपला पाऊल सांभाळून टाक आणि त्या ठिकाणी जे काही तू ऐकतोस, हॅलो, तर त्या पुलपिटवरनं बोलणारा कोणता ब्रदर नाही, कोणता पाळक नाही, कोणती सिस्टर नाही, बोलणारा पवित्र आत्मा आहे. ते तू ऐकण्यासाठी जर जातोस तर तू जवळ जा, जवळ जा आणि ते फक्त ऐकणारा होऊ नकोस, ऐकणारा होऊ नकोस, ते ऐकून त्याप्रमाणे वागणारा हो, वागणारा हो. प्राणू, या वचनाला सुंदर तऱ्हेने आपल्याला होशे खूप चांगल्या पद्धतीने सांगतो. होशेचा आपण जर 6वा अध्याय काढला आणि 6वं वचन जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल. होशे 6:6 मध्ये काय म्हणते बघा. हालेलुया. हा, मी यज्ञाचा नाही मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. कशाला भुकेलेला आहे? दयेचा भुकेला. दयेचा भुकेलेला आहे. बघा, मी यज्ञाचा नाही तर कशाचा भुकेलेला आहे? दयेचा भुकेलेला आहे. काही लोक आज मंदिरामध्ये येतात, नवस करत असतात, नवस करत असतात. हॅलो, बायबल स्पष्ट म्हणते नवस करू नका. आणि जर तुम्ही केला तर ते पहिल्यांदा फेडा. पुराणो, आज परमेश्वर काय म्हणतो? यज्ञ नाही. तू जेव्हा त्या ठिकाणी जातोस, बघा, तू जेव्हा त्या ठिकाणी जातोस त्यावेळेला तू काय कर की ते ऐक, ते ऐक, मनामध्ये घे आणि त्याप्रमाणे कृती कर. पारितोषिक नक्की आहे, मुकुट तुझ्या जवळ आहे, ते तुझ्या डोक्यावर असणार. हालेलुया, 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 हालेलुया. खरं जर मी मंदिरात गेलो, मी अनेक वेळेला लोकांना विचारतो आणि लोक मला सांगतात, "ब्रदर, आजचा संदेश खूप चांगला होता. आजचा संदेश सर्व काही माझ्यासाठीच होता, माझ्याबद्दल होता, माझ्या कुटुंबाबद्दल होता." आणि जेव्हा मी त्यांना प्रश्न करतो त्याचं वचन काय होतं, आणि त्यावेळेला लगेच ते कारण सांगतात. पण ते ऐकत असतानाच असं झालं, ते ऐकत असतानाच मुलांना असं केलं, ते ऐकत असतानाच या शेजारच्याने असं धक्का मारले, माझं लक्ष विचलित झालं, वचनच माहित नाही. मग काय चांगलं होतं? प्राण काय चांगलं होतं? बघा, खूप महत्वाचं आहे. कारण प्राणू, एक वचन आपण वाचूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण बायबल मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लूक शुभवर्तमान त्याचा जर तुम्ही 8वा अध्याय जर काढला तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याशी बोलत आहे. वचन 4 ते जवळजवळ 15 पर्यंत या ठिकाणी प्रभू येशू बोलतो. काय बोलतोय की या ठिकाणी एक दाखला दिलेला आहे आणि 4 प्रकारचं त्या ठिकाणी तो सांगतोय. काही बिया उघड्यावर पडले, काही बिया खडकाळ जमिनीत पडल्या आणि काही बिया काटेरी झुडपात पडलं आणि काही बिया सुपीक जमिनीत पडले. आणि जे काही उघड्यावर पडलं ते चिमणी येऊन खाऊन टाकले, पाखरं खाऊन गेली. जे खडकाळ जमिनीत पडले त्याला मूळ नसल्यामुळं जेव्हा ऊन उगवलं आणि मूळ नसल्यामुळे ती काय झालं? चळून गेलं, चळून गेलं.
आणि काही काटेरी झुडपाट पडले, त्यांची वाढ झाली, परंतु काटेरी झुडपाने त्याचं वाढ होऊ दिलं नाही, ते फुटलं गेलं. आणि काही बिया जे आहे ते सुपीक जमिनीत पडला. आपण वाचूया 15 वचन काय म्हटलेलं आहे बघा. चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की हे वचन ऐकून ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतकरणात सालस व चांगल्या अंतकरणात धरून ठेवतात धरून ठेवता आणि धीराने आणि धीराने फळ देतात. फळ देतात. हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी तो काय म्हणतोय की चांगल्या मातीत पडलेले हे आहे, चांगल्या मातीत. तर बघा प्रियानो, या ठिकाणी बी म्हणजे काय म्हटलेलं आहे? येशू वचनाला बी म्हटलेलं आहे, देवाच्या वचनाला बी म्हटलेलं आहे. आणि त्या बिया ज्या उघड्यावर पडल्या, कारण काही लोक ते ऐकून त्यांच्या मनावर काही परिणाम होत झालेला नाही, त्याला तो म्हटलेला उघड्यावर पडलेला. काही खडकाळ जमिनीत पडले, ज्यावेळेला ते वचन ऐकतात त्यांना खूप चांगलं वाटते आणि ते स्वीकारतात, परंतु त्या विश्वासामध्ये परिपूर्ण नसल्यामुळं ती खडकाळ जमिनीवर उगवण्यासारखं आहे. ऊन आला आणि त्याला मुळं नसल्यामुळं ते जळून गेली. आणि काही काटेरी झुडपाट पडलेली आहे. ते काय आहे की त्यांनी वचन ऐकल्यानंतर त्यांना ते बरं वाटले. त्या विश्वासामध्ये चालण्यासाठी ते जातात त्या जगामध्ये, किंवा संसारिक आणि अडचणी आल्या, चिंता आलं, संकट आलं, आपत्ती आली, त्यावेळेला त्यांचा विश्वास हळबळतो, हळबळतो. आणि त्या विश्वासामध्ये परिपूर्ण नसल्यामुळं त्यांना त्यांची वाढ त्या ठिकाणी खुंटते आणि ते वाढू शकत नाही. परंतु या ठिकाणी तिसरं जे चौथं जे म्हटलेलं आहे, तो काय म्हटलेलं आहे की चांगल्या मातीत. आता चांगल्या मातीत म्हटलेलं आहे की काय आहे प्रियानो? या ठिकाणी 5 गोष्टी आहेत महत्वाच्या. कारण अनेक लोकांना फळं द्यायला आवडतात, फळं ही चांगली आहेत. फळं म्हणजे काय? जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येतो, तो तुम्हाला आशीर्वादित करतो, तुमच्या पापांची क्षमा करतो, तो तुमच्यामध्ये प्रगती आणतो आणि लोकांची प्रगती भरपूर होते. बघा, त्यांना भरपूर आशीर्वाद मिळतो. घरामध्ये तुमचं घर होते, घरामध्ये वस्तू येतात, गाडी येते, बँक बॅलन्स येते, ही सर्व चांगली गोष्ट आहे. परंतु जेव्हा अडी अडचणी आली तर प्रियानो, या तिसऱ्या जे आहे काटेरी झुडपाट पडलेली, त्याप्रमाणे त्यांचं विश्वास तुटतो आणि त्यावेळेला ते सगळं विसरून जातात. देवाने त्यांच्या जीवनात काय काय केलेलं आहे, कसं त्यांना वाढवलेलं आहे, कसं त्यांना आशीर्वादित केलं, कसं आरोग्य दिलं, कसं त्यांची प्रगती झाली, हे सर्व विसरून जातात. पण या ठिकाणी महत्वाचं या 15 वचन काय म्हणते? चांगल्या मातीत पडलेले हे आहे की ते वचन ऐकून सालस याचा अर्थ आहे प्रियानो, भला. जो मनुष्य भला आहे, बघा, ज्याचं मन खरोखर, त्याचा स्वभाव तो चांगला आहे, चांगल्या स्वभावाचा मनुष्य, त्याचे विचार चांगले असणार आहे, त्याचं मन चांगलं असणार आहे, जो आतूनच चांगला आहे, दयेने भरलेला आहे, मायेने भरलेला आहे, ममताळूपणाने भरलेला आहे, कधी तो उपकार विसरत नाही, हा जो भला माणूस आहे. आणि बायबल म्हणते त्याला सालस म्हटलेला आहे. त्याचे विचार चांगले आहे, त्याच्या विचारामध्ये ईर्ष्या नाही, त्याच्या विचारामध्ये मत्सर नाही. एखाद्याचं चांगलं बघून त्याला कधी वाईट वाटत नाही, त्याला आनंद वाटतो त्या चांगल्या गोष्टी, कारण त्याचं मन चांगलं असल्यामुळं तो त्या समोरच्या व्यक्तीमध्ये जी प्रगती होत आहे त्या ठिकाणी तो देवाला शोधतो की देवाचा आशीर्वाद त्याच्या मनात कसं चांगलं झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याचं अंतःकरण चांगलं आहे.
त्याच्या अंतःकरणामध्ये कपट नाही, ईर्ष्या नाही, मत्सर नाही आणि गर्व नाही. बघा, त्याचा अंतःकरणाने तो चांगला आहे. हाच तुम्ही जेव्हा ऐकता तुमचं अंतःकरण कसं आहे? जो खरोखर चांगला आहे तो म्हणतो ते माझ्याशी काय बोलत आहे, पण ज्याचं अंतःकरणच वाईट आहे तो काय म्हणतोय, हाच वचन मात्र या शेजाऱ्याचं आहे बघ. कारण त्याला त्या शेजाऱ्याबद्दल माहिती असते म्हणून ते नावं ठेवतात. देव त्यांच्याबद्दल बोलत होता, सगळं काही त्यांच्याबद्दल होतं. हॅलो, माझ्याबद्दल काय आहे? माझ्याबद्दल काय आहे? माझ्या कुटुंबासाठी काय आहे? आज या ठिकाणी बायबल हे सांगत आहे, चांगलं अंतःकरण म्हणजे त्याच मनामध्ये कोणत्याही प्रकाराचा वाईट नाही, त्याचं मन चांगलं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी तो काय म्हणतोय की जे काही तो ऐकलेला आहे ते अंतःकरणात धरून ठेवतो. जे ऐकलेलं आहे त्याला धरून ठेवतो की देवाने हे वचन मला दिलेलं आहे, देवाने माझ्याशी बोललेलं आहे आणि मला याप्रमाणे वागायचं आहे, याप्रमाणे चालायचं आहे, त्याला धरून ठेवतो. धरून ठेवलं, त्याला कधी विसरू नये. आणि प्रियानो, चौथी तो काय म्हणतोय की धीराने, काय म्हटलेलं आहे? धीर. आज प्रियानो, तुमच्यामध्ये तो धीर आहे का? कारण आपल्यामध्ये उद्धावळापण आहे. जेव्हा आपलं सगळं चांगलं चालते त्यावेळेला आपण प्रेज द लॉर्ड म्हणतोय, अनेक साक्ष देण्यासाठी आपण लगेच उद्धावळापणा करतो, भरपूर काही करतोय. परंतु ज्या वेळेला एखादं संकट आपल्या जीवनात आलं, एखादं कुटुंबामध्ये गोंधळ निर्माण झाला, बघा, एखादं नोकरीमध्ये प्रॉब्लेम आलं, बिझनेस मध्ये प्रॉब्लेम आलं, धीर कुठं आहे? आज ते धीर तुमच्यात नाही तर ते तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवणार? हॅलो, धीराने. कारण तुम्हाला दिसते सगळं नुकसान होत आहे, पण ते लक्षात घ्या, तुमच्याजवळ होतच काय? तुमच्याजवळ होतच काय? आणि आज जे काही तुमच्याजवळ आहे हे सर्व परमेश्वराने दिलेलं आहे. योग हेच म्हणतोय, त्यानं दिला ते सर्व घेतलेलं आहे. आणि तो धीर धरला प्रियानो. कारण जर तुम्ही धीर धरता, लगेच तुम्ही त्या ठिकाणी उतावळापणा करत नाही, लगेच तुम्ही घाबरून जात नाही. कारण उतावळापणा आपला विश्वास धर्मवता आणि भीती निर्माण होते, हाच तो सैतान आहे. येशू म्हणतो धीर धरा. येशू काय म्हणतोय? धीर धरा. कारण जेव्हा तुम्ही धीर धरता आणि धीर धरून पाचवं महत्वाचा मुद्दा काय आहे? मग तुम्ही फळ देणारे होता. तुम्ही जर धीर धरला तर तुम्ही काय करता? फळ देण्यासाठी तयार होता. तुम्ही फळ देऊ शकता. आणि येशू म्हणतो तुम्ही फळ देणारे व्हा आणि तुमचं फळ टिकावं. आज प्रियानो, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही वचन वाचता हे कळणं गरजेचं आहे. कारण आज जेव्हा परमेश्वर बोलतो, त्याच्या सेवकाद्वारे बोलतो, त्याच्या वचनात बोलतो, संदेशाद्वारे तो बोलतो, त्यावेळेला आपण काय म्हणतोय? तो काय बोलतोय? तो काय सांगतोय? हॅलो, आज प्रियानो देव बोलतो. पण अजून एक वचन वाचूया म्हणजे ते लक्षात येईल. पण प्रेषितांचं कृत्य काढूया आणि त्याचा 8वा अध्याय. प्रेषितांचं कृत्य त्याचा 8वा अध्याय. आणि या ठिकाणी आपण 29 ते 31 हे वचन आपण
वाचूया. प्रेषितांचं कृत्य 8वा अध्याय आणि 29 ते 31 हे वचन आपण वाचूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा, तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, हा, आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, जा जा त्याचा रथ गाठ. त्याचा रथ गाठ. फिलिप्प धावत गेला फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेशाचा ग्रंथ वाचताना यशया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. ऐकला. आता बघा या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हटला, त्या रथावर जो मनुष्य बसलेला एक मनुष्य या ठिकाणी तो सण साजरा करण्यासाठी यरूशलेमेत आलेला आहे आणि तो वापस जात आहे. आणि तो जात असताना कोणता ग्रंथ वाचत आहे? यशयाचा ग्रंथ वाचत आहे. आणि तो वाचत आहे मोठ्याने. खरं तो मोठ्याने वाचत आहे म्हणून फिलिप ऐकतोय. पण तो देवाचा आत्मा फिलिपाला म्हणतो, तू गाठ. फिलिप त्या ठिकाणी प्रश्न केला असेल, हे परमेश्वरा, तो तर रथावर आहे आणि मी चालत त्याला कुठे घालणार? तो आत्मा म्हणतो, तू पळ, मी तुला सहाय्य करेन. आणि फिलिप तो पळत आहे आणि तो रथाच्या जवळ जसा जातो, तो मनुष्य तो ग्रंथ वाचत आहे, मोठमोठ्याने वाचत आहे. आणि त्याला तो प्रश्न काय केलेला आहे? त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय? ते आपल्याला समजते का? या ठिकाणी खूप महत्वाचा प्रश्न आहे. फिलिप त्याला काय विचारतोय? आपण जे वाचत आहात ते तुला समजते काय? अरे, न समजताच ते वाचणार आहे? त्याला वाचायला येते म्हणून तो वाचतोय, म्हणजे त्याला समजत असेल. पण आपल्याला माहिती आहे, तो जे काही वाचत आहे तो समजत नाही. आज आपण अनेक वेळेला वाचतो, प्रियानो, आपल्याला समजत नाही त्याचा अर्थ. आणि फिलिप त्याला प्रश्न केलेला आहे, तू जे काही वाचतो ते तुला समजते का? आणि तो मनुष्य काय म्हणते बघा. त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसं समजणार? पुढं मग त्याने फिलिप्पाला आपल्या जवळ येऊन बसावयास वर बोलावले. बोलवले. त्याला बोलवून घेतले. त्याला बोलवून तो घेतो आणि आपल्या जवळ बसवतो. आणि मग तो त्याला म्हणतो की तू याचा अर्थ मला समजावून सांग. तर बघा, हा वाचणारा मनुष्य भला माणूस होता आणि जो काही तो वाचत होता त्याला माहित नाही. आणि फिलिप त्याला स्पष्टीकरण देतो. फिलिपाने त्याला समजावून सांगितलं की त्याचा अर्थ काय आहे. आणि तो त्याला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलच्या सर्व गोष्टी जेव्हा सांगितलं, येशू या जगात आला कशासाठी, येशू त्या क्रूसावर गेला कशासाठी आणि त्याच्या मरणाने आपल्याला काय मिळालेलं आहे, हे सर्व जेव्हा तो ऐकतो, बघा त्या ठिकाणी त्या मनुष्याच्या जीवनामध्ये तारण उतरलेलं आहे. कारण त्याने येशूला पूर्णपणे स्वीकारलेलं आहे, पूर्णपणे. आणि त्याच ठिकाणी थोडं अंतरावर गेल्यानंतर त्याला लहानसा धबका दिसतो आणि त्या ठिकाणी तो रथ उभा करून म्हणतो फिलिपाला, हे पाणी आहे आणि हे मी आहे, मला बाप्तिस्मा मिळेल काय? बाप्तिस्मा म्हणजे काय? की तो आपलं जुनं जे जीवन आहे त्याला संपवण्याचं आणि नवीन जीवन पांघरण्यासाठी तो तयार होतो. हालेलुया, हालेलुया. येशूचा शिष्यत्व तो स्वीकारतो. म्हणजेच काय? येशूच्या इच्छेनुसार या जगामध्ये चालण्यासाठी तो मनापासून तयार झालेला आहे. मनापासून तयार झालेला आहे. आज प्रियानो, आपण सर्वजण बाप्तिस्मा घेतलो तो दिवस आठवा. तुमचं नवीन जीवन किती आनंदमय होता. आज तो आनंद कुठं हरवलेला आहे बघा. आणि म्हणून आपण यहोशुआच्या पुस्तकात आपण वाचलो आणि परमेश्वर देव काय म्हणतो की या ठिकाणी यहोशुआला म्हटलेलं आहे की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या
सदैव घे. तुझ्या मुखी सदैव असू दे. ते विसरू नकोस, विसरू नकोस. आणि त्याला काळजीपूर्वक पाळ म्हटलेलं आहे. आणि नंतर तो काय म्हणतो, त्याचं रात्रंदिवस स्मरण कर, रात्रंदिवस स्मरण कर. म्हणजे तू जाशील तिथं तुला यश प्राप्ती घडेल. काही एडिशन मध्ये खूप सांगितलं, तू जाशील तिथं तुला पुष्कळ, काय म्हणलेलं आहे, पुष्कळ यश प्राप्ती मिळेल. कधी तू जीवनामध्ये अपयश ठरणार नाही, कधी तुझ्या जीवनामध्ये अपयश ठरणार नाही. तुला पूर्ण यश प्राप्ती मिळेल. आज प्रियानो, त्याप्रमाणे होणं अति गरजेचं आहे. कारण तुम्ही जर नियमशास्त्राप्रमाणे वागता, कृती करता, तर प्रियानो मुकुट तुमच्या डोक्यावर आहे, मुकुट तुमच्या डोक्यावर आहे. आणि तुम्ही मुकुटित व्हा. तुमच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं चालेल, सर्व काही व्यवस्थित असेल. तर प्रियानो, देवा विरुद्ध तक्रार करू नका. स्वतःचं आत्मपरीक्षण करा. यावेळेला आपण सर्वजण डोळे झाकूया आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करा. मी रोजची भाकर काढून वाचतो, बायबल मधलं एखादं वचन वाचतो, एखादा प्यारा वाचतो. मी फक्त वाचत असतो. कधी त्याच्यावर मनन केलेलं आहे, कधी त्याप्रमाणे वागलेलं आहे, त्याप्रमाणे कृती केलेलं आहे, चाललेलं आहे. आणि म्हणून माझं बायबल वाचन व्यर्थ आहे. आणि म्हणून मला आज मुकुट मिळालेला नाही. आज माझं वाचनच चुकीचं आहे. मी चर्चला जातो, वचन ऐकतो, पण तो कधीही ते ऐकून त्याचं पालन नाही केलेलं आहे. म्हणून मी त्या यशापासून लांब आहे. आज प्रभू येशू, मी पश्चातापी हृदयाने तुला शरण येतो. आज तू मला माझ्या सर्व या अपराधांची मला क्षमा कर, या पापाची मला क्षमा कर. कारण माझ्या देवा, आज तुझा नियमशास्त्राचा ग्रंथ माझ्या मुखात नाही, मी ते पाळलेला नाही, मी त्याचं मननही करत नाही. मी फक्त माझ्या स्वार्थासाठी तुझ्याकडे येतो, हे वाचतो. आज मला कळालेलं आहे प्रभू, माझ्या चुका, माझ्या अपराध मला तू क्षमा कर. त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं, या विश्वासामध्ये वाढण्यासाठी प्रभू अभिषेक मला दे. आज येशू देवा, मी तुला शरण येत असताना तुझ्या रक्ताचा अंघोळ तू मला घाल. माझे विचार शुद्ध कर, माझ्या भावना शुद्ध कर, माझं मन शुद्ध कर. आणि प्रभू, तू मला शुद्ध कर. आणि तुझ्या इच्छेनुसार या जगामध्ये ती कृती करण्यासाठी, तुझं साक्षी बनण्याकरिता आज त्या अभिषेकाने परिपूर्ण कर, परिपूर्ण कर.
हीच आम्ही तुझ्या चरणी विनंती करतो. आज माझ्या मनात येणारे प्रत्येक वाईट विचार, माझ्या स्वभावामध्ये असलेली प्रत्येक वाईटपणा, प्रभू माझी प्रत्येक वाईट कृती, येशू या क्षणी ते माझ्यातून काढून टाक. या सर्व बंधनात तुम्हाला मोकळा कर प्रभू. माझी सुटका कर, मला मोकळा कर. आणि आज मला तू तुझ्या योग्य पात्रतेचा बनव. हीच विनंती मी तुझ्या पवित्र चरणी, तुझ्या पवित्र नावाने मागतो म्हणे. आमेन, आमेन, आमेन. यावेळेला आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे या पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडली आहे तसे तू आमची ऋण आम्हाला सोड. आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, वाईटापासून तू सोडी. कारण ते राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. याला आपण सर्वजण माना वाकून प्रभूकडं त्याचा आशीर्वाद मागा. प्राण बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली परमेश्वराची कृपा, परमेश्वराची शांती, पवित्र आत्म्याचा सुंदर सहभागिता आज तुम्हा प्रत्येकाबरोबर आणि तुमच्या कुटुंबाबरोबर सदा आणि सर्वकाळ असो. आमेन, आमेन आणि आमेन.